नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीचे मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील आजच्या 8व्या पुष्पाप्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा माननीय प्राचार्या डॉक्टर सुहासिनी संत, आजच्या या पुष्पाच्या प्रमुख प्रवक्त्या महाराष्ट्रातील नामवंत लेखिका डॉक्टर वृंदा भार्गवे, संस्थेच्या डॉक्टर टी.के. टोपे रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर नागेश सूर्यवंशी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी वृंद. भारतीय संस्कृती व शिक्षणाला ललामभूत ठरेल असं एक उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी. शिक्षण क्षेत्रामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 65 वर्षांचं एक प्रदीर्घ आणि भरीव मौलिक असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. संस्थेच्या संख्यात्मक विस्तार आणि गुणात्मक विकासामध्ये एक महत्त्वपूर्ण असं कार्य, उल्लेखनीय असं कार्य डॉक्टर गोसावी सरांनी केलेलं आहे. डॉक्टर गोसावी सरांचं व्यक्तिमत्व हे गतिमान, बहुआयामी अशा स्वरूपाचं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व व जीवनपट उलगडण्यासाठी तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्यातून आपल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेच्या मुंबई विभागानं सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावर सप्टेंबर 2023 ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत एकूण 7 पुष्प या व्याख्यानमालेमध्ये संपन्न झालेले आहेत आणि या व्याख्यानमालेचा शुभारंभ संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे यांनी शुभारंभ केलेला आहे आणि पहिल्या पुष्पाप्रसंगी त्यांनी सर डॉक्टर मोस गोसावी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे. हे व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी आम्हाला संस्थेच्या सचिव व खजिनदार प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, त्याचबरोबर संस्थेचे प्रेसिडेंट डॉक्टर R.P. देशपांडे सर यांचं मौलिक असं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे आणि आत्तापर्यंत एकूण 7 पुष्प या व्याख्यानमालेमध्ये संपन्न झालेले आहेत आणि गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवर, विविध आयामांवर आत्तापर्यंत प्रवक्त्यांनी, मान्यवरांनी, तज्ज्ञांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये सर डॉक्टर मोस गोसावी संस्थात्मक कार्याचा आदर्श, व्यक्तिवेध व आठवणी, शिक्षण क्षेत्रातील उद्योजक, कुशल प्रशासक, सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व विकासाचा प्रेरणास्रोत, आध्यात्मिक व्यक्तिमत्व, द्रष्टा व सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ, नेतृत्व संपन्न संघटक आणि सर डॉक्टर मोस गोसावी वक्ता दशसहस्रेषु अशा विविध विषयांवरती प्रवक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुष्प गुंफलेलं आहे. आणि प्रवक्त्यांमध्ये अनेक ज्येष्ठ प्राध्यापक, माजी प्राचार्य आणि तज्ज्ञांनी पुष्प गुंफलेलं आहे. त्यामध्ये आदरणीय प्राचार्या डॉक्टर दीप्ती देशपांडे, संस्थेच्या सचिव व खजिनदार, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार डॉक्टर विजय गोसावी, मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य D.K. गोसावी, BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर K.R. शिंपी, एक अध्यात्मातील एक मान्यवर आणि उत्तम असे अभ्यासू वक्ते श्री लक्ष्मीकांत जोशी, अभियांत्रिकी शिक्षणातील तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत कल्लूरकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विनायकराव गोविलकर आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते CA प्रकाश पाठक या तज्ज्ञांनी, या मान्यवरांनी आत्तापर्यंत पुष्प गुंफलेले आहेत. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी नेहमीच आपल्या आचारातून, आपल्या विचारातून आणि आपल्या उच्चारातून भारतीय संस्कृतीचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. सर नेहमी सांगायचे
की भारतानं जगाला कौटुंबिकता, मूल्याधिष्ठित जीवन आणि मानसिक शांती यांची देणगी दिलेली आहे. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या भाषणातून आणि विचारातून भारतीय शिक्षण, भारतातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणविषयक चिंतन व्यक्त होत असे. शिक्षणाविषयी म्हणताना ते सांगत असत की जे सहज आहे, उत्स्फूर्त आहे, उपयुक्त आहे आणि ज्यातून आनंद निर्माण होतो त्याचंच खरं नाव शिक्षण असं आहे. आणि आज हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखिका डॉक्टर वृंदा भार्गवे आणि त्या आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी शिक्षणविषयक चिंतन या विषयावर 8वं पुष्प गुंफणार आहेत. भार्गवे मॅडमचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे. मॅडम मुंबई विद्यापीठातून BA उत्तीर्ण झालेल्या असून त्या BA या परीक्षेमध्ये सुवर्णपदकाच्या मानकरी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी MA पूर्ण केलेला आहे आणि त्या पुणे विद्यापीठामध्ये MAच्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम आलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना 7 पारितोषिके प्राप्त झालेले आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी MPhilचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, तर SNDT महिला विद्यापीठातून त्यांनी PhDचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेजमध्ये मराठी आणि पत्रकारिता विभागामध्ये विभाग प्रमुख तसेच उपप्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि एकूण 36 वर्षांची त्यांची प्रदीर्घ सेवा त्यांनी महाविद्यालयाला दिलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 30च्या वर त्यांनी जाहीर मुलाखती घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये त्यांनी निखिल बागडे, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सानिया मिर्झा, मोनिका गजेंद्र गडकर आणि राज ठाकरे यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांची 5 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. व्हाय नॉट आय ही कादंबरी त्यांची विशेष अशी गाजलेली आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, दिव्य मराठी या वर्तमानपत्रामध्ये त्या सातत्यानं लेखन करत असतात. एक उत्तम शिक्षिका, उत्कृष्ट अशा वक्त्या आणि एक व्यासंगी प्राध्यापिका आणि एक सिद्धहस्त लेखिका म्हणून त्यांचा परिचय आपणा सर्वांना आहे. आत्तापर्यंत अनेक संशोधनपर लेख, निबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत आणि सध्या त्या दवप्रभा मीडिया वर्क्स अंतर्गत दर्जेदार अशा ध्वनिचित्रफितींच्या निर्मितीचं कार्य त्या करीत आहेत. आणि त्यांच्या बाबतीमध्ये मला विशेषत्वानं सांगायला आवडेल म्हणजे आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांनी यथार्थ या शीर्षकाअंतर्गत मूल्य शिक्षणावर जे यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपले मौलिक असे जे विचार व्यक्त केलेले आहेत, तर त्या व्हिडिओच्या आणि डॉक्युमेंटरीच्या निर्मितीमध्ये डॉक्टर भार्गवे मॅडम यांचं आपल्याला मौलिक असं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांचं विशेष असं सहकार्य आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी सरांचे विविध विषयांवरील मौलिक असे विचार आपल्याला श्रवण करता आलेले आहेत. तर आज आपल्यामध्ये डॉक्टर भार्गवे मॅडम उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हे पुष्प गुंफण्यासाठी त्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचे मी या प्रसंगी हार्दिक असे स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या आणि आजच्या या पुष्पाच्या अध्यक्षा माननीय प्राचार्या डॉक्टर संत मॅडमही उपस्थित आहेत. त्यांचेही मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, सहकारी शिक्षकही उपस्थित आहेत. शिक्षकेतर सहकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी विरामतो. धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर भार्गवे मॅडम यांना पुष्प गुंफण्याची विनंती करतो. नमस्कार. गोखले एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे सर, उपाध्यक्षा डॉक्टर सुहासिनी संत मॅडम, ज्या मुंबईच्या झोनल सेक्रेटरी देखील आहेत, संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम आणि सर्व पदाधिकारी. प्रथमतः
सरांबद्दल, प्रामुख्याने त्यांच्या विचारांबद्दल मला बोलायला सांगितलं, याबद्दल मी संस्थेची ऋणी आहे. कारण त्यानिमित्ताने मला पुन्हा एकदा सरांशी संवाद साधतोय असं वाटायला लागलं. खरं तर वेगवेगळ्या विषयांवरचं सरांचं चिंतन 2023च्या अगदी जूनपर्यंत मी अनुभवलं होतं. म्हणजे यथार्थचे व्हिडिओ आम्ही त्यावेळेला तयार करत होतो, ते एक निमित्त होतं. पण शिक्षण, संस्कृती, अध्यात्म, सरांनी त्या विषयाला स्पर्श करावा आणि अफाट माहिती विश्वात आपण स्वतःला हरवून बसावं. असंख्य विषयांवरती सरांशी चर्चा व्हायची आणि अर्थात पुन्हा आम्ही एका विशिष्ट विषयावरती यायचो आणि ते म्हणजे शाळकरी वयातनं महाविद्यालयात दाखल होणारा तरुण, त्याच्यावरचे जे संस्कार आहेत, याबद्दल सर तुम्ही काय सांगाल, असं मी त्यांना बरेचदा विचारायचे. आणि सर मग जे बोललेले होते ते आजही मला आठवतं. ज्ञानेश्वर आणि शंकराचार्यांचे उदाहरण त्यांनी त्यावेळेला घेतलेलं होतं. विशीच्या आतला एक आणि दुसरा एकतिशीचा, एक ज्ञानेश्वर आणि एक शंकराचार्य. पण दोघांनी आपली संस्कृती बदलायला हातभार लावला. मग हे कसं काय हातभार लावला म्हणजे काय, तर ऐहिक आणि पारलौकिक गोष्टीची गफलत करता कामा नये हे शंकराचार्यांनी अतिशय सुस्पष्ट रीतीनं सांगितलं. म्हणजे गृहस्थाश्रमात राहून संन्यस्त वृत्ती अवलंबता येते आणि जीवनाचं सार हे आनंद निर्माण करण्यामध्ये आहे. आता जीवनाचं सार जेव्हा आनंद निर्माण करण्यामध्ये आहे असं म्हणतो, हे जे शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान हेच ज्ञानेश्वर सांगतात. 15 ते 18 या आयुष्यातलं, म्हणजे ही वर्ष आयुष्यातली म्हटलं तर अत्यंत कोवळी अशी वर्ष, पण याच वर्षांमध्ये ज्ञानेश्वर जगाला तत्त्वज्ञान सांगत होते. समाजाने त्यांचा केलेला छळ, त्रास, जाच याचं कोणतंही भांडवल न करता उलट त्या समाजाला आपल्या मातृभाषेतून, मराठीतून गीतेचं तत्त्वज्ञान ते सांगत होते. समाजाला आनंद कसा देता येईल हेही ज्ञानेश्वरांनी पाहिलं. सर्वसामान्य माणसांना समजेल असे संस्कृतीतील धागे, ज्ञान ज्या रीतीनं त्यांनी गुंफलं ते सारं लक्षणीय आहे. हे सांगून सर म्हणाले होते की आज ह्या वयातल्या कोणत्याही तरुणाचा असा जर छळ झाला असता तर आपल्याला कसं आणि किती भोगावं लागलं याबद्दल त्यानं कदाचित पुस्तक लिहिलं असतं. पण अवाक्षर देखील न काढता घरातल्या थोरल्या भावाला, निवृत्तीनाथांना गुरु मानणारे आणि विपरीत, अत्यंत प्रतिकूल अशी परिस्थिती ज्या समाजानं निर्माण केलेली आहे, म्हणून नैराश्याच्या खाईत न जाता आशेचा किरण दाखवणारे ज्ञानेश्वर आहे, हे तरुणांनी समजून घ्यायला हवं. मग आम्ही म्हणायचो की सर आपण म्हणजे कोणत्याही शाळांमध्ये गीतेचा पाठ तर गीतेचा अध्यायाचा 18वा जो अध्याय आहे हा पाठांतरासाठी ठेवला जातो. त्यावेळेला ते म्हणायचे की अगदी बरोबर आहे. हा जो पाठांतराला ठेवला गेलेला जो अध्याय आहे तो केवळ पाठांतरासाठी मुलांनी ठेवता कामा नये. त्यांना असं वाटलं पाहिजे की भगवद्गीतेसारखा ग्रंथ त्यावरचं भाष्य ज्ञानेश्वरांना का करावं असं वाटलं असेल. तो एक सार्वकालिक ग्रंथ आहे. रणांगणावर श्रीकृष्णानं हे सांगितलंय, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सांगितलं कोणाला, तर मानसिकदृष्ट्या खचलेल्या आपल्याच, म्हणजे मानसिकदृष्ट्या तो स्वतः खचलेला होता आणि त्याचं कारण हे होतं की आपल्याच माणसांचा, आपल्याच नातलगांचा वध मी का आणि कसा करावा, हा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झालेला आहे. जो निराश आणि अगतिक आहे अशा अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करत त्याच्या जीवनातलं कर्तव्य काय हे दाखवत त्याचा मोह, संभ्रम दूर करणारे श्रीकृष्ण. आणि तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे नाव गीता. म्हणजे हे सगळं रिलेट करायचं झालं आजच्या तरुणाशी तर कोणत्याही कारणानं
त्याला येणारं अपयश, त्याचा होणारा उद्वेग, कुठल्याही कारणानं क्षुल्लक कारणं असतात ती, संताप, राग, यामुळे त्यांनी खचून जाता कामा नये. कारण अशा खचलेल्या विकलांग मनाने समस्येसमोर तो कसा बरं उभा ठाकणार. जे अगोदर आपण बोललो असं म्हणत सर म्हणायचे की अगदी गीतेचा जो अध्याय आहे तो पाठांतरासाठी असतो, पण संस्कारयुक्त शिक्षण देण्यासाठी त्यांच्या दृष्टीने 15 ते 25 हा फार महत्त्वाचा वयोगट आहे असं ते कायम म्हणत आले. 15व्या वर्षी शरीर तयार होतं. त्या शरीरावर मनावर संस्कार पालकाने करायचे असतात. दुसऱ्या बाजूला शिक्षकानं गुरु व्हायला हवं आणि त्यांचं सर्वात आवडतं जे वाक्य असायचं किंवा ही जी संकल्पना होती ती म्हणजे पंचशील. या गोष्टीचा ते आधार घेत. चाइल्ड सेंटर लर्निंग, वुमन सेंटर फॅमिली, ह्युमन सेंटर एंटरप्राइज, नॉलेज सेंटर सोसायटी आणि इनोव्हेशन सेंटर नेशन, अशा चढत्या भाजणीने पंचशिलाची निर्मिती कशी होते आणि त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट नाविन्यतेचा ध्यास, इनोव्हेशन. नाविन्य म्हणजे नेमकं काय हा प्रश्न ते नेहमी करत. त्यांच्या अनेक व्याख्यानांमधनं त्याबद्दल ते बोललेले आहेत. पण सर्जनशीलता हा नाविन्यातला जो घटक असतो, म्हणजे सगळंच काही नवीन करायचं नाही आहे, तर जे आहे त्याच्यातून नाविन्य निर्माण करायचं. आणि हे अधिक स्पष्ट करताना त्यांच्यासमोर गोखले एज्युकेशन संस्थेने इनोव्हेटिव्ह म्हणजे शिक्षणाला नाविन्यपूर्ण दृष्टी देणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना पुरस्कार संस्थेने दिले. आणि हे संस्थेने दिलेले पुरस्कार विद्यापीठ स्तरावरती देण्याच्या पूर्वीच कसे दिले हे ते कायम अभिमानाने सांगत. सरांचा संपूर्ण त्यांची जर भाषणं आपण ऐकली, त्यांच्याशी माझ्यासारखाच अनेकांनी संवादही खूपदा केलेला असेल. विशेषत्वानं जाणवतं ते म्हणजे भारतीय संस्कृती, तिची जडणघडण, समाजामध्ये त्याच्या मानसिकतेमध्ये कसा कसा बदल होत गेलेला आहे आणि तो कसा बदल व्हायला हवा याचं चिंतन हा त्यांच्या आयुष्याचा मला असं वाटतं अविभाज्य भाग बनलेला होता. एकदा बोलताना ते म्हणाले होते की इतर देशांमध्ये विज्ञानाची वेगवेगळ्या रीतीने प्रगती झाली आणि विज्ञानावर मात करून देश पुढे गेले, पण आपल्याकडे त्या त्या काळात असं काही घडलं नाही. याचं महत्त्वाचं कारण आपण तत्त्वज्ञानाला आणि आत्मज्ञानाला महत्त्व दिलं. आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, मला मोक्ष कसा मिळेल ह्यालाच आपण प्राधान्य देत राहिलो. आज ज्ञान आणि विज्ञानामुळे विकासाला गती प्राप्त झाली आहे. माहिती तंत्रज्ञान, लीगल नॉलेज, सायन्स टेक्नॉलॉजीला जे महत्त्व आलं ते फार पूर्वीच आपल्याकडे यायला पाहिजे होतं. पण अर्थात त्यामुळे भारत ते आलं नाही, मग भारत त्यामुळे मागे पडला असं कधीच झालं नाही. काही क्षेत्रात भारत मागे आहे असं नाही झालं. आपल्या संस्कृतीनं आपल्याला ज्ञानाधिष्ठित विचार, संगीताची उपासना, सहिष्णुता दिली. ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती हे तर आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे पैलू आहेत. आपल्याला केवळ क्रियाशीलत्व यात कसं निर्माण करता येईल आणि ते कसं निर्माण व्हायला पाहिजे, अध्ययनशील समाज हा कसा निर्माण होईल आणि तरुणांपर्यंत पोहोचवणारं शिक्षण यासाठी कसं देता येईल एवढंच पाहायचं. हा त्यांचा खरोखर आतून आलेला हा विचार होता आणि तो त्यांचा आग्रह असायचा. सर बोलायला लागले ना की त्या संवादातून व्यक्त व्हायचा त्यांचा व्यासंग. मी एका लेखामध्ये हे सगळं मांडलेलं पण आहे की काळाच्या पटावरती तो हा व्यासंग हे सगळं मांडत राहायचे. भारतीय संस्कृतीचा एक असा आलेख जो आजही स्वतःला तपासण्यायोग्य ठरावा. म्हणजे ऋषी संस्कृती ही आहे तपावर आधारलेली. यज्ञ, दान आणि तप या संस्था आपल्यात पूर्णत्व आणण्यासाठी तयार झाल्या. म्हणजे सृष्टी प्रसन्न जर ठेवायची असेल तर यज्ञ म्हणजे सातत्याने काही गोष्टी करत राहणं. आपल्यापाशी ज्ञान असतं,
त्याचा उच्चार करण्याची संधी मिळते म्हणजे यज्ञ. आता यज्ञ हा काय असतो तर संघटित करणारा आहे, त्यातून शक्ती निर्माण होते म्हणून तो महत्त्वाचा. आजच्या काळात काही यज्ञ वगैरे निर्माण होत नाही, पण सातत्यानं काम करणं म्हणजे यज्ञ नव्हे का? मग हे सातत्य विद्यार्थी आणि शिक्षक या दोहोंमध्ये प्रत्येकामध्ये खरं तर असायलाच हवे. यज्ञानंतरची दुसरी संकल्पना होती दान. दान म्हणजे काय तर समाजाला शुद्ध करणारी संकल्पना, आपलं चारित्र्य संपन्न करणारी. माझ्याजवळ जे आहे ते मी दुसऱ्याला देतो. आणि तप म्हणजे 12 वर्ष सतत एखादी गोष्ट करणे. काही नियम मी पाळतो, त्यानुसार आचार घडवतो. एक उदाहरण ते कायम देत आलेले होते की बारीक पाण्याची धार जर सतत फरशीवर जमिनीवर पडत राहिली तर त्या जागी भोग पडतं. म्हणजे त्या धारेत जमिनीला छिद्र पाडण्याची जी शक्ती येते ती असते, ती कुठून येते? मग सामान्य माणूस जर एखादं काम सातत्याने करत गेला तर तो अशक्यप्राय काहीही करू शकतो. या सर्वावरती आधारलेली आहे ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. अपौरुषेय, ज्ञानाधिष्ठित अशा ह्या संस्कृतीचा परिचय अध्ययनातून अध्यापनातून पोचवला पाहिजे, हाच त्यांचा आग्रह होता. एका बाजूला आम्ही गप्पा मारत असताना ते म्हणायचे की अभ्यासक्रम आहे, मग काय काय नवीन अभ्यासक्रम आहे, काय बदलला जातो, मागे 5 वर्षांपूर्वी जे होतं त्याच्यात आता नेमका बदल काय झाला. मग अभ्यासक्रमातनं हवं ते शिकता येतं, पण ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात असल्या पाहिजे, आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, त्यात असतं एक कुटुंब. आणि कुटुंब हे पाल्यांच्यासाठी शैक्षणिक संस्थांवरती अवलंबून असतं. ते नेहमी म्हणत की नामदार गोपाळकृष्ण गोखले ह्या नावाचा अभिमान बाळगणारी आपली संस्था आहे. ती संस्था ह्या पाल्यांना कुटुंबासारखी सामावून घेते. त्यांच्या विवेचनात कायम यायचा तो विद्यार्थी केंद्री समाज. त्यांना समाज म्हटलं की हा विद्यार्थी केंद्री समाजच अपेक्षिलेला असायचा. आणि विद्यार्थी कसा पाहिजे तर तो लहान गटातच हवा. म्हणजे एक मोठा वर्ग आहे आणि शिक्षक शिकवतो आहे, तर त्या शिक्षकाने 10चा गट करून विद्यार्थ्यावर प्रयोग करायला पाहिजे. म्हणजे तुमचं आणि त्या विद्यार्थ्याचं नातं कुटुंबासारखं कधी निर्माण करू शकाल? त्यासाठी त्यांच्या कलानं तुम्हाला घ्यावं लागेल. प्रामुख्याने शिकवणाऱ्या जर शिक्षिका असतील तर त्यांना तुम्ही समान वागणूक द्या, सह अनुभूतीने वागा, हे कायम ते म्हणत. वेद उपनिषदातील कथा शहाणीव वाढवतात आपली. ते वाचायला नको? मग वाचत नसाल तर किमान याबद्दलचं कोणी बोलत असेल तर ते ऐकायला काय हरकत आहे? म्हणून खरं तर त्यांना यथार्थाच्या नंतर मतितार्थ सांगण्याची फार गरज वाटत होती. कारण त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, पुराणं याबद्दल त्यांना माहिती असलेली जे काही त्यांच्याकडे होतं ते त्यांना समाजापर्यंत, आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. व्यवस्थापन शास्त्र हा तर सरांचा म्हटलं तर तो श्वासच होता. आणि ते अनेक ठिकाणी असतं, पण या व्यवस्थापन शास्त्राच्या जोडीला मानवतावादी दृष्टिकोन आपल्या संस्थेकडे आहे. याचं कारण ह्युमन सेंटर्ड एंटरप्राइजला महत्त्व देणारी आपली संस्था आहे, हे ते सांगत. उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत याविषयीचा त्यांचा अभ्यास सखोल आणि प्रचंड होता, आहे शंकाच नाही. आम्ही मग वेद, ऋग्वेद, उपनिषद, अगदी हनुमान चालिसाबद्दल सुद्धा बरंच बोलायचो. हे आपली संस्कृती आहे, ती केवळ माहिती असणं नव्हे तर ती आचरणात आणली पाहिजे. अनेक गोष्टी मला माहीत नाही असं म्हणून कसं चालेल? म्हणजे उदाहरणार्थ धर्माबद्दल नुसतं बोलून चालणार नाही, तर ही धर्म संकल्पना प्रत्येकानं समजून घेतली तर अधिक सहिष्णू व्हायला मदत होईल, हा त्यांचा विचार होता. त्या अर्थाने मला असं वाटतं त्यांच्यात कधीही एकारलेपण आलंच नाही. आज विचार करते की सर नेमके होते कोण? एक शिक्षण तज्ज्ञ की उद्योजकाचा मंत्र देणारा उद्योग पुरुष? शिक्षणातील अध्यात्म आणि अध्यात्मातील शिक्षण शोधणारा महर्षी? या अर्थाने खरंच ते महर्षी वाटावं असे सरांचं व्यक्तिमत्व होतं. मला आठवतं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यावरती त्यांच्या विचारांना नवे धुमारे फुटत.
त्यांना असं वाटायचं की पुन्हा एकदा ही शिष्य गुरु परंपरा हे सगळं जे आहे ते तपासायला काय हरकत आहे, पण त्यासाठी शिक्षकांना घडवण्याची गरज आहे. म्हणजे त्यांनी शिक्षकांनी कितीही पदव्या मिळवलेल्या असल्या तरी देखील प्रशिक्षणाला तोड नाही. म्हणूनच गोखले एज्युकेशन संस्थेमध्ये असंख्य ठिकाणी प्रशिक्षण चाललेली आजही ती चालतात. त्याचं कारण हेच असावं, कारण प्रशिक्षण म्हटल्यावर त्यात संवाद असतो, त्यात कृती आहे, हालचाल आहे, देहभाषा देहबोलीचा प्रत्यय आहे, काहीतरी घडत असतं आणि त्याला कोणीतरी साक्षी असतं. हे घडवणारे जे आहे ते प्रशिक्षण, ते केवळ कागदावर राहता कामा नये. त्यामुळे संस्थेच्या पातळीवरती अनेक ठिकाणी प्रशिक्षण व्हायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणजे शिक्षकाने कायम नाविन्याची कास धरली पाहिजे हे वाक्य तर ते अनेकदा उच्चारत, पण त्यासाठी जुनं नेमकं काय असतं हे त्या शिक्षकाला ठाऊक असणं गरजेचं आहे असंही त्यांना वाटायचं. संस्थेची अनेक महाविद्यालय होती आणि स्वतः सर नाशिक ते बोर्डी यातील आदिवासी भाग असो कुठेही असो ते स्वतः जायचे. शेतकऱ्यांशी संबंधित नवनवीन अभ्यासक्रम असो, त्यांच्या मनात शिक्षण आणि नोकरी या संदर्भातली जी प्रचंड तफावत आढळते. म्हणजे समजा आपलं कृषी शिक्षण संस्था असेल आणि तिथल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना जर काही तफावत आढळत असेल तर त्याबद्दल सकारात्मक विचार कसा करता येईल याकडे त्यांचं लक्ष असायचं. मला आठवतं त्यांच्या निधनापूर्वीची घटना आहे. मी तिकडे त्यांच्याकडे एकदा गेलेले होते आणि त्यांना विचारलं की सर आता एक समोर टेबल होतं आणि या बाजूला सर बसलेले होते की आजच्या काळातलं सर काय वाचतायत याचं एक औत्सुक्य मनात असायचं. त्यांच्या त्या टेबलावरती एके दिवशी टॉप व्हिजनरीज हू चेंज द वर्ल्ड हे पुस्तक पाहिलं. तुम्ही हे देखील वाचता? मी त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, हे पुस्तक मी का वाचतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती मला बरंच बोलायचं आहे. बघा, आजचा काळ हा फक्त AIचा काळ आहे आणि सर त्यापूर्वी म्हणजे त्याच्याही अगोदर 2-3 वर्ष अगोदर हे ते वाचतच होते, कारण त्यांना ह्याच्यावरती बोलायचं होतं. ते म्हणाले होते की मला हे समजून घ्यायचं आहे आणि आजच्या तरुणांशी जर मला बोलायचं असेल तर त्यांचे विचार, त्यांची भाषा कळायला नको. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, वॉरन बफे किंवा अगदी रॉबिन्स बिल असेल, गेट्स असेल, म्हणजे रॉबिन्स असेल, बिल गेट्स असेल, एलॉन मस्क असतील, हे सगळे तरुणांचे रोल मॉडेल्स. त्यांनी नेमकं काय केले समजायला हवं. स्टीव्ह जॉब्स, त्याच्या आईवडिलांनी त्याला दुसऱ्याच कुटुंबाकडे सोपवलं होतं. शाळा अशी की सतत त्याला चेष्टेला तोंड द्यावे लागले, एकटा राहू लागला तो. पुढे मग नवीन शाळा, जुनी शाळा सोडायची, मग नवीन शाळेत गेला की या शाळेत पहिल्यांदा नवा कॉम्प्युटर त्याने पाहिला. तो हुशार होता, पण त्याला शाळेबाहेरचं शिक्षण आवडायचं. रीड कॉलेजमध्ये पहिल्या 6 महिन्यात तो परीक्षेत नापास झाला. स्वतःचं घर नाही, मित्राच्या घरासमोरच्या जागेत तो झोपायचा. रोज 4 किलोमीटर चालत जाऊन इस्कॉनच्या मंदिरात फुकट जेवायला मिळतं म्हणून तिथं जेवणारा स्टीव्ह जॉब्स. या मंदिरामुळे त्याला अध्यात्माबद्दल आकर्षण वाटलं. पुढे तो नैनितालला गेला. नंतर आपल्याला नेमकं काय करायचं याची जाणीव त्याला झाली. मित्रासोबत पहिला कॉम्प्युटर त्याने मित्राच्या घराच्या गॅरेजमध्ये तयार केला, हाच तो ॲपल. मार्क झुकरबर्ग वयाच्या 12व्या वर्षी घरातूनच त्यानं झकनेट बनवलं. हायस्कूलमध्ये तर तुमच्या आवडीची गाणी कोणती हा शोधणारा आणि सायनॅप हा प्रोग्राम त्याने शोधला. त्यासाठी त्या काळात मायक्रोसॉफ्टने हा प्रोग्राम विकत घ्यायची तयारी देखील दाखवलेली होती. पुढे हार्वर्डला प्रवेश घेतल्यावर तेथील मुलांना एकमेकांना ओळखता यावं, त्यांना एकमेकांशी कनेक्ट करता यावं म्हणून त्यानं एक वेबसाईट तयार केली आणि त्याच संकल्पनेवर आधारित पुढे जे काही त्यानं केलं ते फेसबुक. बिल गेट्स, जो शांत लाजाळू, शाळेत त्याच्यावर रॅगिंग केलं जायचं. पुढे हायस्कूलात त्याला आवडायला लागला प्रोग्रामिंग. 13व्या वर्षी त्यांनी पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम केला. आईवडिलांनी हट्टाने पुन्हा त्याला देखील हार्वर्डमध्येच तो
शिकला, पण कायद्याचं शिक्षण घ्यायला लावलं, ज्याच्यामध्ये त्याला अजिबात रस नव्हता, त्याचं मन रमलंच नाही. पुढे मित्राबरोबर त्यांनी कंपनी जी काढली ती मायक्रोसॉफ्ट. एलॉन मस्कने देखील 12व्या वर्षीच ब्लास्टर हा गेम तयार केला. $500 विकला. त्याच्यावर देखील शाळेत रॅगिंग झालं. पुढे कॅनडाला आणि नंतर पेनिसिल्व्हानियाला तो गेला काय, 2 विषयात डिग्र्या घेतल्या काय, टेस्लासारखी कंपनी काय काढली. हे सगळं मुलांना समजलं तर आपल्या सामान्यपणाचा त्यांना गंड वाटणार नाही. मग सर त्या पुस्तकातलं हे सगळं सार मला सांगत राहते. त्यांचा मोबाईल वाजला. आजही आठवतं, एक छोटेखानी जुना मोबाईल त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडे काही स्मार्टफोन नव्हता, अर्थातच त्यावर व्हॉट्सअपही नव्हतं. ते स्वतः कधी या कॉम्प्युटरवरती बसलेले आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये हरवून गेलेले आहेत असं दृश्य मी तरी कधी पाहिलेलंच नव्हतं. एखादी गाडी चालवायला शिकवण्यापेक्षा किंवा शिकण्यापेक्षा मागे बसणं हे अधिक चांगलं असतं. सरांनी देखील गाडी कधी शिकलेली असेल असं मला वाटत नाही. सर जेव्हा बसायचे तेव्हा ते मागेच बसायचे, कारण त्याच्यामध्ये अधिक त्यांचं वाचूनही व्हायचं. काही पुस्तकं त्यांनी वाचलेली असतील आणि ती देखील प्रचंड अशा प्रवासात. तर हाच होरा त्यांचा होता. आणि टेक्नॉलॉजी शिकण्यापेक्षा आपलं वाचन अधिक वाढून तटस्थतेने ह्या तंत्रविद्येकडे पाहायला त्यांना आवडायचं. तुम्ही बदलाचं स्वागत केलं पाहिजे. शिक्षणात करा की बदल, विषय तोच, पण ऐकवा की माणूस कृतिशील असला पाहिजे. त्याबरोबर समग्र विचार त्याने करायला हवा. जे करायचे त्यातून ट्रान्सफॉर्मेशन व्हायला हवं. प्राधान्यक्रम ज्याला सांगता येतील तो यशस्वी होईल. आपल्या शिक्षणात ऐकायला शिकवतो का आपण? किती शिक्षक मुलांचं ऐकून घेतात? सर प्रश्न विचारायचे, माझी मान खूपदा खाली जायची. मी शिक्षक होते म्हणून नाही, पण हे खरंच आपण मुलांचं ऐकून घेतो? त्या आपला तास झाल्यानंतर ऐकून घेतो का आपल्या तासाला गेल्यानंतर जर एखाद्याला बोलावं असं वाटलं तर आपण त्याचं ऐकून घेतो का? दुसरीकडे मुलं देखील शांत चित्तानं ऐकतात का? जर ते ऐकत नसतील तर त्याची कारणं काय, आणि जर ते ऐकत असतील तर ते ग्रास्प करतात का? त्यांची ग्रास्पिंग पॉवर किती आहे? ना आई वडील ना मित्र कोणाचं ऐकत नाही, तर मग अशा वेळेला त्यांच्या मनाचं सामर्थ्य हे आपण तयार केलं पाहिजे. मन, शरीर, आत्मा याची माहिती घेतली पाहिजे. भारतीय वाङ्मय त्याची तोंड ओळख निदान शिक्षकांना तरी असायला पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करता येईल? भारतीय संस्कृतीत विचार महत्त्वाचा, आणि तो जो विचार ज्याच्यातून येतो, जो सार आहे, ते चिंतन जे आहे ते आपण करायला पाहिजे. मला आजही आठवतं की सरांबद्दल प्रत्येकाच्या मनातलं जे एक आदराचं स्थान आहे ते निर्माण का झालेलं असावं. कदाचित हा व्हिडिओ आपले विद्यार्थी देखील पाहत असतील की सकाळपासून रात्रीपर्यंत पाठ न टेकता पुस्तकं, फाईल्स आणि माणसं ह्याच्यात रमलेली तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना, तुमच्यापैकी असलेले काही विद्यार्थी असतील, काही प्राध्यापक असतील, काही शिक्षक असतील, त्यांना माहिती असेल सर केवळ या 3-4 गोष्टींमध्येच रमले. मला आठवतं आयुष्याच्या अगदी शेवटच्या तासात देखील त्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर दीप्ती देशपांडेंना डिक्टेशन दिलेलं होतं. आज हे सगळं बोलताना, आणि मी स्वतःच एका लेखात लिहिलेलं आहे, मी आता अगोदरच सांगितलं, तेव्हा प्रत्येक माणसाला माहिती असतं की आपण एका परतीच्या प्रवासाला जातो. त्यावेळेला या शिक्षण संस्थेचा भला मोठा पसारा ज्याच्याकडे असतो, ज्याच्या हातात असतो, आणि तो आता दुसऱ्याला द्यायचा असतो, तो त्यांनी पण निगुतीने कसा सांभाळावा याचं ते मार्गदर्शन असेल. लिव्हिंग लॉंग, लिव्हिंग हेल्दी, लिव्हिंग हॅपी हा मंत्र देत सर विसावले होते. सरांचा विचार, सरांचा संवाद, सरांचं व्याख्यान आणि सरांना जे काही वाटत होतं ते आजवरच्या अनेक व्हिडिओजमध्ये असेल. आपण सगळेजण असे भाग्यवान आहोत की त्यांची भाषणं आजही आपल्याला ऐकायला मिळतात.
आजही आपण ती पुन्हा पुन्हा ऐकावी अशी होतात. कारण एखादाच असा दणकट कालपुरुष नाहीसा होतो ना, तेव्हा परिचयाच्या वाटाही काही काळ धुसर दिसायला लागतात. आणि त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची क्षणचित्र आज जवळपास सर्वांना ती दिसत राहत आहेत. त्यांनी सांगितलेलं हे जगण्याचं तत्त्वज्ञान नेणिवेत अगदी कितीही घट्ट जाऊन बसलेलं असलं तरी जाणीवा या वास्तवाला सामोरं जायला काही काळ कचरत असतात. आज आपण पुन्हा या भूपृष्ठावर जगण्याच्या लढाईत व्यस्त होऊन गेलेलो आहोत. सर आज आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचीच तत्त्व आपण कळत न कळत आपल्या या भात्यात जमा झालेली आहेत. म्हणजे संस्थेच्या माध्यमातून मला असं वाटतं हे संवादाचं बीजारोपण केलेलं आहे. हे मी आपल्याशी बोलू शकते जे सर माझ्याशी बोलले आहेत. आणि हे मला परत बोलायला लावणारी आहे ती म्हणजे गोखले एज्युकेशन संस्था. जगण्याचा मंत्र वेगवेगळ्या भाषणातून ते देत राहिले. ते कधीही निराशावादी नव्हतं, ते आशावादी होतं. या सगळ्या जगण्याच्या मंत्रात जसा निसर्ग जगण्याचा मंत्र देतो तसं सरांनी आपल्याला जगण्याचा मंत्र दिलेला आहे. आणि या जगण्याच्या मंत्रामध्ये तत्त्वज्ञान आलेलं आहे, शिक्षणाचे विचार आलेले आहे. आणि मला असं वाटतं की हे ज्ञान संपदा जी सरांनी आपल्यासाठी देऊन ठेवलेली आहे, ज्ञानपरंपरेचा जो झरा, हा त्या झऱ्याचं रूपांतर केवळ एखाद्या ओहळात नाही झालं तर ते अगदी ज्ञानसागरात निर्माण व्हावं असं त्यांना वाटतं. हे ज्यांना आतून वाटतं ते शिक्षक पुन्हा एकदा स्वतःला नवीन झटकाला देखील तयार होतील आणि एखाद्या चांगल्या अशा प्रशिक्षणाला ते सामोरे जातील आणि या प्रशिक्षणातून पुन्हा गोखले एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांना घडवतील यात शंका नाही. सरांविषयी बोलायचं होतं ते हे आणि एवढंच असं नाही. बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे. तर आजवर भारतीय संस्कृतीचा त्यांनी सांगितलेला जो अर्थ आणि त्या निमित्ताने तरुणांनी काय शिकायला पाहिजे याबद्दलचं सार, याविषयी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी डॉक्टर सुहासिनी संत यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या विचारातून आपण डॉक्टर गोसावी सरांच्या शिक्षणविषयक कार्याचे आणि विचारांचे चिंतन केलेले असून आम्हा सर्वांना प्रेरणा दिली, याबद्दल धन्यवाद. यानंतर मी आजच्या पुष्पाच्या अध्यक्षा आणि संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर संत मॅडम यांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. गोखले शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर देशपांडे सर, सन्माननीय सचिव डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर डॉक्टर मोस गोसावी स्मृती व्याख्यानमालेच्या आजच्या प्रमुख प्रवक्त्या डॉक्टर भार्गवे मॅडम, असिस्टंट ब्रँच सेक्रेटरी डॉक्टर आवटी, टिके टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोनवणे, सर्व प्राचार्य, सहकारी व बंधू भगिनींनो, आत्ताच आपण डॉक्टर वृंदा भार्गवे यांचे डॉक्टर मो. स. गोसावी शिक्षण विषयक चिंतन ह्या सरांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूवरील विचार ऐकले. यथार्थतेचे व्हिडिओ तयार करताना आदरणीय आणि ऋषितुल्य अशा डॉक्टर गोसावी सरांचे वेगवेगळ्या विषयावरील चिंतन, सखोल विचार मंथन ऐकण्याची सुवर्ण संधी डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडमना मिळाली. शाळकरी विद्यार्थ्यातून महाविद्यालयात येणारा तरुण, त्याच्यावर जे संस्कार आहेत व जे संस्कार करायचे आहेत ह्याबद्दल सरांचे जे मौलिक विचार होते ते डॉक्टर भार्गवे मॅडम यांनी
फार उत्तमरित्या आपल्यापर्यंत पोहोचवले. डॉक्टर गोसावी सर सांगत ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य दोघांनी जीवनाचे सार कशात आहे तर आनंद निर्माण करण्यात आहे ह्या तत्वाचा प्रसार केला. प्रतिकूल परिस्थितीतही नैराश्याच्या खाईत न जाता आशेचे किरण दाखवणारे ज्ञानेश्वर आहेत हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. कोणत्याही कारणाने येणारे अपयश व त्यामुळे खचलेले मन घेऊन आजच्या आव्हानांना हे तरुण कसे सामोरे जाणार हा प्रश्न सरांना नेहमी पडत असे. त्यासाठी सर सांगत विद्यार्थी हा मनाने समृद्ध असला पाहिजे. सरांच्या मते 15 ते 25 हा वयोगट संस्कारयुक्त शिक्षण देण्याच्या दृष्टीने, मन समृद्ध करण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य व महत्त्वाचा आहे. मॅडमने आत्ताच सांगितले की आपल्या विचारात, भाषणांमध्ये सरांनी कायम पंचशील या संकल्पनेचा आधार घेतला होता. पंचशील म्हणजे चाइल्ड सेंटर्ड लर्निंग, वुमन सेंटर फॅमिली, ह्युमन सेंटर एंटरप्राइज, नॉलेज सेंटर सोसायटी आणि इनोव्हेशन सेंटर नेशन. सरांच्या मते सर्वात महत्त्वाचे म्हणजे इनोव्हेशन, नाविन्याचा ध्यास, सर्जनशीलता. जे आहे त्यातच नाविन्य शोधायचे. म्हणून सरांना विद्यार्थ्यांचे सर्जनशील उपक्रम खूप आवडायचे. मग त्यात एक्झिबिशन्स, संगीत महोत्सव, नवनवीन अभ्यासक्रम, नवीन कलांना, विद्यार्थ्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा यांचा समावेश असे. डॉक्टर भार्गवे मॅडम सांगतात, भारतीय संस्कृती, तिची जडणघडण, सामाजिक मानसिकतेत होणारे बदल व ते कसे व्हायला हवेत ह्याचे चिंतन हा सरांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला होता. सरांच्या मते तत्वज्ञान, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार ह्यालाच भारतात आपण महत्त्व दिले. भारतीय संस्कृतीने आपल्याला ज्ञानाधिष्ठित विचार, संगीताची उपासना, सहिष्णुता दिली. जगात ज्ञान आणि विज्ञानाने विकासाची अनेक द्वारे आज खुली केलेली आहेत. हे महत्त्वाचे आहेच, पण त्याचबरोबर भारतात ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती हे आपल्या संस्कृतीचे पैलू आहेत, हेही महत्त्वाचे आहे. आपल्यात क्रियाशीलत्व कसे निर्माण करता येईल, अध्ययनशील समाज कसा निर्माण करता येईल व तरुणांपर्यंत ह्याचे शिक्षण कसे पोहोचवता येईल ह्यावर सर नेहमी चिंतन करत असत. सरांबरोबरच्या संवादातून लक्षात येत असे तो सरांचा व्यासंग, सरांचा वेद, गीता, धर्म, उपनिषद, पुराण, भागवत याबद्दलचा अभ्यास सखोल व प्रचंड होता. हे आपण अनेकांनी स्वतः अनुभवलेलं आहे. काळाच्या पटावरती हा व्यासंग सर कसे मांडत असायचे हेही डॉक्टर भार्गवे मॅडम यांनी उत्तमरित्या विशद केले आहे. ऋषी संस्कृतीतील यज्ञ, ज्ञान, तप ह्या संज्ञा व त्यांचा आजच्या काळातील अर्थ आणि महत्त्व हे सरांनी त्यांच्या वाङ्मयीन चिंतनातून आपल्यासमोर मांडलेले आहे. यज्ञ म्हणजे सातत्याने कार्यरत राहणे. यज्ञ आपल्याला संघटित करतो, त्यातून शक्ती निर्माण होते. दानामुळे चारित्र्य संपन्नता येते व तप म्हणजे नियमानुसार आचरण करणे. ह्यावर आधारित आहे ती आपली भारतीय संस्कृती. सन्माननीय सरांनी हे विचारधन नुसते आपल्याला सांगितले नाही, तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून एक वस्तुपाठच आपल्यासमोर घालून दिलेला आहे. व्यवस्थापनशास्त्र हा तर सरांचा श्वास होता.
त्यामुळेच सरांनी आपली गोखले शिक्षण संस्था ही मानवतावादी ठेवली. सर आपल्याला सांगत, शिक्षकाने कसे असावे, तर शिक्षकाने नाविन्याची कास धरावी, भविष्याचा वेध घेत सकारात्मक विचार करावा, समग्र विचार करून कृतिशील असावे, मन, शरीर, आत्मा, भारतीय वाङ्मय याची माहिती आपणास असली पाहिजे. आपले विचार उत्तम असले पाहिजे, पण त्यासाठी वाचन आणि चिंतन अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे एक आदर्श शिक्षक घडविण्यास प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असे सरांना वाटे आणि ते प्रशिक्षण सरांनी आपल्या संस्थेत सुरूही केले. एकंदरीत लिव्हिंग लॉंग, लिव्हिंग हेल्दी आणि लिव्हिंग हॅपी हा विचार सरांनी आपल्याला दिला. सर आज आपल्यात नाहीत, पण त्यांची तत्वे, विचार, जीवन जगण्याचे मंत्र आजही आपल्याबरोबर आहेत. सरांच्या मते भारतीय संस्कृतीचा अर्थ व त्यातून तरुणांनी काय शिकायला पाहिजे याचे यथार्थ विवेचन डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडमनी आजच्या ह्या पुष्पात केले आहे. डॉक्टर भार्गवे मॅडम ह्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका असल्याने अतिशय चपखल शब्दात, ओघवत्या भाषेत डॉक्टर गोसावी सरांच्या व्यक्तिमत्वाचा शिक्षणाविषयीचे चिंतन हा पैलू आपल्यासमोर प्रभावीपणे मांडलेला आहे. शिक्षणाने घडलेल्या व्यक्ती एकत्र आल्यावर सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होते. शिक्षण कसे असावे, तर शिक्षण हे मूल्याधिष्ठित, समाजाभिमुख, संशोधनास गती देणारे व स्वयंरोजगार निर्माण करणारे असावे व असे शिक्षण कसे देता येईल, कसे करता येईल यावर सरांनी नेहमीच त्यांच्या भाषणात भर दिला. सरांच्या ज्ञान आणि विज्ञानाला आधुनिकतेची कास होती आणि आध्यात्मिकतेची बैठक होती. त्यामुळेच विद्यार्थी देवो भव, शिक्षण हे आनंददायी असावे, सतत संशोधक वृत्ती जपत मूल्याधिष्ठित शिक्षणाने सामाजिक व सांस्कृतिक प्रगती साधावी असे मौलिक मार्गदर्शन सरांच्या चिंतनशील प्रवृत्तीमुळेच सर करीत असत असे मला वाटते. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या पवित्र स्मृतींची ज्योत सदैव आमच्या मनात तेवत राहणारच आहे. डॉक्टर भार्गवे मॅडम यांनी आमच्या विनंतीस मान देऊन डॉक्टर गोसावी सरांच्या शिक्षणविषयक चिंतन ह्या विषयावरील त्यांचे विचार ह्या पुष्पात सादर केलेले आहे. याबद्दल मॅडमचे मनपूर्वक धन्यवाद. माननीय डॉक्टर गोसावी सरांच्या मंगलमय स्मृतीस वंदन करून मी इथेच विरामते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. डॉक्टर टी.के. टोपे रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर नागेश सूर्यवंशी यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव व महासंचालक आदरणीय सर डॉक्टर मो. स. गोसावी सर यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या मुंबई विभागाने जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्याकरिता संस्थेचे प्रेसिडेंट प्रिन्सिपल डॉक्टर आर.पी. देशपांडे आणि संस्थेच्या सचिव प्रिन्सिपल डॉक्टर दीप्तीताई देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. या व्याख्यानमालेच्या 8व्या पुष्पाचे प्रास्ताविक भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेच्या मुंबई विभागाचे सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर महेश आवटी यांनी केले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. डॉक्टर वृंदा भार्गवे यांनी सर डॉक्टर मो. स. गोसावी शिक्षणविषयक चिंतन या विषयावर बोलत असताना सर डॉक्टर गोसावी सरांचे शिक्षणविषयक विचार याबद्दलची सविस्तर आणि उत्तम मांडणी केली त्याबद्दल डॉक्टर वृंदा
बारगवे यांचे मी मुंबई विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गोखले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व संस्थेच्या मुंबई विभागाच्या विभागीय सचिव प्रिन्सिपल डॉक्टर SV संत यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेकरिता तांत्रिक सहाय्य केल्याबद्दल प्राध्यापक शीतलकुमार जारकोली यांचेही मनपूर्वक आभार आणि सर डॉक्टर मोस गोसावी सरांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.